नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे वड्याची भाजी। त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे काय नाही ते बघून घेऊया। हे बघा, इथं कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, थोडीशी अद्रक घेतली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे घेतलेले आहेत। हे बघा, इथं 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतले आहे। टोमॅटोला भाजून घेतलेला आहे टोमॅटो, पण त्याला भाजून व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेते। आपल्याला डुबुक वड्यासाठी एवढं पीठ घेतलेलं आहे मी, अर्धी वाटी आहे, बेसन पीठ आहे। आता याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया आपण। हळद टाकलेली आहे अर्धा चमच, मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमच, थोडे कच्चे जिरे टाकलेले आहेत असेच, लसूण आहे थोडंसं, मीठ टाकते आता। अर्धच टाकते। आता याच्यातली कोथिंबीर थोडी चिरून घेते आणि याच्यामध्ये टाकते पिठामध्ये। आता सगळं मिक्सरमध्ये काढून घेते मी। यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धा माप। आता मी थोडं पाणी टाकून याला घट्ट चुरून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, कोथिंबीर टाकलेली आहे। हे बघा, साल काढून घेतले आहे टोमॅटो टाकते आणि एक कांद्याचं पण आपण पाठीमागचं बोड वगैरे काढून घेतलेलं आहे। जिरे टाकून घेते। आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेते। हे आपलं पीठ चुरून घेतलेलं आहे, हे बघा असं घट्ट चुरायचं, खूप घट्ट झालेलं आहे। कढईवर ठेवलेली आहे तापायला। आता याच्यामध्ये तेल टाकून घेते मी। दोन माप झालेले आहेत, एक अर्धा माप टाकते। हे बघा, अर्धा आहे। जिरे टाकून घेते। जिरे कडकडलेत, आता लसूण टाकून घेते त्याच्यामध्ये। लाल होईपर्यंत फिरवायचं। आपला लसूण लाल झाला की आता मिरची पावडर टाकते। एक चम्मच टाकलेला आहे, एक अर्धा, थोडंसं हळद, धनिया पावडर, असं फिरून घेते। मसाला टाकते याच्यामध्ये। कांदा, टोमॅटो, खोबरा आहे, कारण आपली भाजी घट्ट होईल त्यासाठी आपण असं टाकलेलं आहे। कांद्याची आणि टोमॅटोची ग्रेव्ही केली ना, भाजी घट्ट होते। आता याला शिजवून घेते। असं ग्रेव्हीच्या भाज्या करायचं म्हणलं ना, जास्त वेळ शिजायला लागते आपल्याला। याला तेल सुटेपर्यंत, घट्ट होईपर्यंत शिजवायचं। हे बघा, असा झालेला आहे आपला मसाला। थोडंसं होतच आलेला आहे, 1-5 मिनिटांनी थोडंसं हे करायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। हलवत राहायचं गोडी लागून म्हणून। पाणी टाकून घेते। एक अर्धा गिलास टाकलेला आहे, आणखीन अर्धा गिलास टाकते। यामध्ये नमक टाकून घेते मी थोडंसं।
बघा चवीनुसार. त्याच्यामध्ये गोळ्यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं कमी टाकायचं. मस्त असं उकळी आलं ना, आता याच्यामध्ये गोळ्या करून सोडते. पिठाच्या अशा गोळ्या करते आणि सोडते. अशा करायच्या आणि उकळी आलेलंच टाकून द्यायचं. हे का उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मसाला टाकून घेते मी. आपला थोडा कांदा लसूण मसाला अर्धा चम्मचच आहे. हां बस झालं, थोडंच टाकते. अशा गोळ्या करून ठेवल्या तर हे असे उकळी आले की त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. अशा हाताने बनवायच्या, अशा टाकायच्या सगळ्या गोळ्या तयार करायच्या. आपल्या जुन्या पद्धतीची भाजी आपल्या घरामध्ये जे सामान आहे त्यामध्येच बनवू शकते आपण. अशा गोळ्या करते, अशा सोडायच्या. आता याच्यामध्ये पळी घालून हलवायचे नाही. 1-5-10 मिनटं पूर्ण गोळ्या झाल्या ना त्याला थोडं शिजू द्यायचं, नंतर पळी टाकून हलवायचं. हे बघा असं पीठ घ्यायचं थोडं थोडं आणि असं करायचे गोळ्या. आणि चिटकले तर हाताला थोडंसं तेल लावायचं. असं तेल लावायचं, असं करून सोडायचे अशा सगळ्या गोळ्या. असे गोल गोल पण करू शकता तुम्ही. असे गोल गोल असे पण टाकू शकता. पण थोडं शिजायला वाटू लागते, पीठ राहील म्हणून मी असे करून टाकायले. हे बघा आपल्या भाजीला कसा रंग आलेला आहे. आपण गोळ्या टाकल्या होत्या ना, ते आपाप वर आले ते. हो का, उकळीसाठी उकळी आले ना, वर आलेले आहेत. पळी घालून आणखीन काही गरज नाही आहे बघायची. थोडा वेळ शिजू देऊत आणि नंतर सगळीकडून फिरून घेऊया पळी. कसा रंग आलेला आहे काळा. यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते. अशी कोथिंबीर टाक. तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान होते. आपल्या जुन्या पद्धतीची भाजी आहे, घरी होतं ना त्याच सामानामध्ये बनवलेली आहे, चटपट. हे बघा आपली भाजी अशी झालेली आहे. का रंग आलेला आहे काळ. हे बघा अशी भाजी आपली रेडी आहे का खाण्यासाठी. मस्त झालेली आहे. हे बघा जेवणासाठी रेडी झालेली आहे. आपली डुबुकोड्याची भाजी आहे आणि भात आहे, हे चपाती आहे आणि कांदा लिंबू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. तुम्ही पण करून बघा भाजी.